श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मामध्ये सण व्रत वैकल्यांना नियमानुसार केलं जाते। प्रत्येक व्रताचे काही नियम असतात, ते आवर्जून आपल्याला पाळणं गरजेचं आहे। तसेच या व्रतामध्ये आपल्याला ह्या सणांमध्ये आपल्याला काही विशेष रंगाचे कपडे हे परिधान करायचे असतात। हे कपडे परिधान केल्यामुळे त्याचे आपल्याला शुभ परिणाम पाहायला मिळत असतात। आणि म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत की गौरी गणपतीच्या काळामध्ये आपल्याला कोणत्या शुभ रंगाच्या साड्या ह्या परिधान करायचे। तसेच आपल्याला या 2 रंगाच्या साड्या चुकूनही घालायच्या नाहीत, त्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असताना आपल्याला कोणत्या शुभ रंगाच्या साड्या ह्या परिधान करायच्या आहेत। यामध्ये सगळ्यात पहिला रंग म्हणजे लाल। हिंदू धर्मामध्ये लाल रंग उत्साह, सौभाग्य, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे। तसेच हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा रंग देखील आहे। लाल रंग देवी लक्ष्मीला देखील अतिशय आवडतो, म्हणूनच आपण आवर्जून माता लक्ष्मीला लाल कलरची चुनरीही ओढावत असतो। तसेच माँ दुर्गाच्या मंदिरामध्ये तुम्ही लाल रंगाचा वस्तू जास्त पाहायला मिळतील, कारण कुंकूचा रंगसुद्धा लाल आहे आणि कुंकू हे आपल्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। म्हणूनच विवाहित स्त्रिया लाल रंगाच्या साड्या घालतात आणि हिरव्या बांगड्या घालत असतात। तसेच देवीला कुंकवाचं दान हे आवर्जून केलं जातं। असं केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते। तसेच गणपती बाप्पांना जे फूल आवडतं जास्वंदाचं, ते सुद्धा लाल आहे। म्हणूनच जर आपण गौरी गणपतीच्या काळामध्ये लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या तर त्या अतिशय शुभ फळ आपल्याला प्रदान करत असतात। आता ही साडी नवीनच असायला हवी का? तर असं काही नाही, तुम्ही जुन्या साड्यासुद्धा घालू शकता, पण ही जुनी साडी नेसताना तुम्हाला काही नियमांचं पालन हे करायचं आहे। जर ही साडी तुम्ही मासिक धर्म असताना वापरली असेल तर ती तुम्हाला पूजेदरम्यान वापरता येणार नाही। तसेच सुतक काळामध्ये किंवा तुम्ही एखाद्या इथे वर्षश्राद्धाने तिथे ही साडी नेसून गेलेली असतील तर ती साडीसुद्धा तुम्हाला या काळामध्ये परिधान करता येणार नाही। दुसरा रंग म्हणजे हिरवा। हिरवा रंग हा बुध ग्रहाचा प्रतिनिधित्व करतो। बुद्धीला कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देणारा असतो। तसेच विद्यार्थ्यांकरता हा रंग अतिशय शुभ मानला जातो आणि विशेष म्हणजे गणपती बाप्पांना हिरवा रंग अतिशय प्रिय आहे। शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाला विशेष महत्त्व हे दिलं जातो। हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचा रंग मानला जातो। म्हणूनच अगदी पहिल्या दिवशी सुद्धा गणपतीच्या तुम्ही हिरव्या रंगाची साडीही परिधान करू शकता। तसेच तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकतात। हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, तसेच काचेच्या बांगड्यांच्या आवाजाने नकारात्मक ऊर्जा दूर होते। तसेच बुध ग्रहाचा संबंध हा व्यापाराशी आणि करिअरशी येतो आणि म्हणूनच तुम्हाला बुध ग्रहाला प्रसन्न करायचं असेल तर आपण आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडीही परिधान करायची आहे। तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी। तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील गौरी गणपतीच्या काळामध्ये घालू शकतात। गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो। गुलाबी रंग आनंदाचे प्रतीक आहे। हा रंग बघितल्यानंतर पाहणारा आणि परिधान करणाऱ्या व्यक्तीला शांती आणि आनंद वाटतो। तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही। म्हणूनच जर तुम्ही गौरी गणपतीच्या काळामध्ये तुमच्याकडे नवीन असो किंवा जुनी असू दे, आवर्जून तुम्हाला गुलाबी रंगाची साडीसुद्धा परिधान ही करायची आहे। पुढचा रंग म्हणजे पिवळा। पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग मानला जातो। पिवळा रंग जर आपण गौरी गणपतीच्या काळामध्ये गुरुवारच्या दिवशी घातला तर त्याचा आपल्याला अत्यंत शुभ फळ हे प्राप्त होत असतो, कारण भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि जर आपण गुरुवारच्या दिवशी पिवळा रंग परिधान केला तर त्यांची आपल्यावर विशेष कृपाही होत असते। तसेच पिवळा रंग धारण केल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनात
जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असते। तसेच वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक देखील म्हटले जाते। म्हणूनच तुम्ही गौरी गणपतीच्या काळामध्ये आवर्जून किमान एकदा तरी पिवळ्या रंगाची साडी ही परिधान करायची आहे। तसेच या काळामध्ये आपण केशरी रंगाची साडीसुद्धा आवर्जून एकदा परिधान करायची, कारण भगवा रंग ज्ञान, त्यात शौर्य, पवित्रता आणि सेवा याचे प्रतीक आहे। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील या रंगाचाच ध्वज होता। हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे, जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवायचा संदेश देतो। म्हणून आपल्याला आवर्जून केसरी रंगाची साडीसुद्धा परिधान ही करायची आहे। तसेच जांभळ्या रंगाची, आकाशी रंगाची, चॉकलेटी रंगाची साडी देखील आपण परिधान करू शकता। तसेच गौरीला जेव्हा आपण साडी नेसवणार आहेत तेव्हा आपल्याला या शुभ रंगांच्या साड्या ज्या आहेत त्या नेसवायच्या आहेत। पण आपल्याला या 2 रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या चुकूनही गौरी गणपतीच्या काळामध्ये घालायच्या नाही। त्याच्यातली सगळ्यात पहिला रंग म्हणजे काळा। आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेस काळा रंग हा परिधान केला जात नाही। जर तुम्ही कळत नकळत काळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या, म्हणजे अगदी तुम्ही काळ्या रंगाची साडी नाही आहे पण त्याच्यावर ब्लाऊज काळ्या रंगाचा आहे, तर तो सुद्धा तुम्हाला घालायचा नाही। जर आपण कळत नकळत काळ्या रंगाची साडी घालून पूजा केली तर केलेल्या पूजेचं आपल्याला कोणतंही शुभ फळ प्राप्त होणार नाही। तसेच आपल्याला काळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा चुकूनही घालायच्या नाही आहेत। त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा आपल्याला चुकूनही घालायची नाही, कारण ज्या आपण सुवासीन महिला आहेत त्या चुकूनही पांढऱ्या रंगाच्या साड्या हा परिधान करत नाही। तसेच पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला घालायच्या नाहीत। आपल्याला या काळामध्ये 16 शृंगार करायचे आहेत। अगदी 16 शृंगार करणं शक्य झालं नाही तरीही तुम्ही हातामध्ये लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या हा घालायच्या आहेत आणि काळा आणि पांढऱ्या रंगाच्या साड्या ज्या आहेत सोडून तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान केले तरीही चालणार। तर ह्या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला गौरी गणपतीच्या काळामध्ये टाळायच्यात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचंही अहित नाही झालं पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।